कार्डच्या डेटावरती काम करणारी एक संस्था आहे UIDAI। या संस्थेने मागच्या आठवड्यापासून म्हणजेच लास्ट वीकपासून जवळजवळ 2.5 करोड लोकांचे आधार कार्ड हे जाग्यावरती कॅन्सल केलेले आहे। यासाठी त्यांनी काही अटी व नियम लावलेले आहेत की ज्या अटी व नियमांमध्ये जे आधार कार्ड धारक बसत नसतील त्यांचे जाग्यावरती आधार कार्ड हे बंद केलेले आहेत। आणि तुमचं जर यामध्ये नाव येऊ नये असं वाटत असेल, म्हणजेच तुमचं आधार कार्ड कॅन्सल होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण नियम समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही सतर्क राहणार आहात आणि तुमचं आधार कार्ड हे कॅन्सल होण्यापासून वाचणार आहे। नेमके कोणते नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आधार कार्डची डेटा यावरती काम करणारी एक संस्था आहे UIDAI। या संस्थेने मागच्या आठवड्यापासून आधार कार्डवरती सखोल चौकशी चालू केलेली आहे आणि जवळजवळ आतापर्यंत 2.5 करोड आधार कार्ड आहेत त्या आधार कार्ड कॅन्सल केलेले आहेत। आता नेमकी हे आधार कार्ड कॅन्सल का केले जात आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे जी मृत व्यक्ती आहे त्या मृत व्यक्तीची पहिल्यांदा आधार कार्ड कॅन्सल केलेले आहेत। म्हणजे जी व्यक्ती मृत झालेली आहे तरीही त्या आधार कार्डवरती बरेच जण लाभ घेत आहेत। सरकारच्या काही स्कीम आहेत त्या स्कीमचा फायदा घेत आहेत। अशा सर्व मृत व्यक्तींचे आधार कार्ड कॅन्सल केलेले आहेत। त्यानंतर दुसरं म्हणजे महत्त्वाचं आहे ती म्हणजे ज्यांचे बऱ्याच जणांचे आधार कार्ड कॅन्सल झालेली सुद्धा आहेत। त्यांना का झाले हे समजलंच असेल, परंतु तुमची जर आधार कार्ड कॅन्सल होऊ नये असं वाटत असेल तर महत्त्वपूर्ण म्हणजे जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जर तुम्ही 5 वर्ष जर कोणत्याही प्रकारचा त्याचा वापर केला नसेल तर तुमचं आधार कार्ड कॅन्सल होणार आहे। तर आता तुम्ही म्हणाल नेमका काय, तर तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड वापरलं नसेल, म्हणजे समजा आधार आणि पॅन लिंक करा यासाठी आधार कार्ड वापरलं नसेल किंवा आधार कार्डचा बऱ्याच ठिकाणी वापर होतो, या कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही वापर केला नसेल तर तुमचं आधार कार्ड हे कॅन्सल होणार आहे। त्यामध्ये मग एखादी गव्हर्नमेंटची स्कीम असेल तर त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स लागते, आधार कार्डचा फोटो लागतो, तसेच बाकीच्या सुद्धा मतदान कार्ड काढायचं असेल तरीही लागतो, पॅन कार्ड काढायचं असेल तरीही लागतो। त्याचबरोबर आपल्या गाडीचं लायसन किंवा विमा काढायचा एखादा इन्शुरन्स काढायचं असेल तरीही आधार कार्डची गरज पडते। म्हणजे प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज पडते आणि ही आधार कार्डची गरज पडत असताना सुद्धा 5 वर्ष एखाद्या व्यक्तीने जर आपलं आधार कार्ड कोणत्याच प्रकारे वापरलं नसेल तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड हे पूर्णपणे कॅन्सल होणार आहे। त्यामुळे तुम्ही पूर्णपणे चौकशी करा की आपलं आधार कार्ड 5 वर्ष आपण कुठे कुठे वापरलं आहे। वापरलं असेल तर ठीक आहे, परंतु वापरलं नसेल तर त्याचा वापर चालू करा, तर तुमचं आधार कार्ड हे कॅन्सल होणार नाही। आता बऱ्याच जणांचं आधार कार्ड कॅन्सलही झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आधार कार्डचा वापर केला असून सुद्धा आमचा आधार कार्ड कॅन्सल झालेला आहे। आता असं 100त 1 जणांचं झालेलं आहे की बाय मिस्टेकली त्यांचं आधार कार्ड हे कॅन्सल झालेलं आहे। त्यामुळे अशा व्यक्तींनी काय करायचं आहे तर जवळच्याच आधार सेंटरवरती जाऊन पुन्हा तुमचं आधार हे अपडेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला 50 रुपये लागणार आहेत। तुम्ही 50 रुपये देऊन तुमचं आधार कार्ड आधार सेंटरमधून अपडेट करून हे घेऊ शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींचं आधार कार्ड बऱ्याच वर्षापासून अपडेट केलेलं नाही, म्हणजे बऱ्याच व्यक्तींचं असं आधार कार्ड आहे की ज्या व्यक्तींनी आधार कार्ड काढल्यापासून एकदा सुद्धा अपडेट केलेलं नाही, अशा व्यक्तींचं आधार कार्ड सुद्धा कॅन्सल होणार आहे। दर 5 वर्षांनी UIDAI ने आता नियम लावलेला आहे की दर 5 वर्षांनी आधार अपडेट करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण दर 5 वर्षांनी थोडेफार तरी बदल तुमच्यात होत असतात। फेस बदल असेल किंवा बाकीचे कोणतेही बदल असतील, तुमच्या डॉक्युमेंटरीमध्ये बदल असतील, ते होत असतात। त्यामुळे
दर 5 वर्षांनी आधार कार्ड हे अपडेट करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड काढल्यापासून अपडेटच केलं नसेल अशा सर्व व्यक्तींनी जवळच्याच आधार कार्ड सेंटरवरती जाऊन आपलं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्या. त्यामुळे तुमचा फोटोही त्यावरती तुमचा फोटोसुद्धा अपडेट करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही आता काढला असेल तेव्हा म्हणजे तुमचा लहानपणाचा फोटो असेल, त्यामुळे ते आयडेंटिफाय करण्यासुद्धा प्रत्येक ठिकाणी जड जातं. त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे त्यावरती फोटो अपडेट करून घ्या, तुमचं थंब स्कॅनिंग करून घ्या, तुमच्या आई स्कॅनिंग करून घ्या, फेस स्कॅनिंग करून घ्या आणि मग तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. प्रॉपर तुमचं आधार कार्ड अपडेट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणतीच अडचण ही येणार नाही. त्याचबरोबर UIDAIने आधार कार्ड धारकांसाठी एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे. आधार म्हणून ॲप लॉन्च केलेला आहे. या अगोदर हाच ॲप हा आधार असा होता, परंतु त्यामध्ये काही फीचर्स कमी होती. परंतु आत्ताचा जो आधार हा ॲप आलेला आहे, या आधार ॲपवरती सर्व फीचर्स हाय लेवलचे आहेत, म्हणजे सर्व फीचर्स स्टँडर्ड आहेत, ज्यामुळे तुम्हाला फ्रॉड होण्यापासून तुम्ही वाचणार आहात. शिवाय सर्व तुमचा जो व्यवहार असेल किंवा कोणतीही गोष्ट पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी UIDAIने हा मोठा एक निर्णय घेतलेला आहे. या ॲपवरती तुम्ही स्वतः तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता, तुमचा ॲड्रेससुद्धा चेंज करू शकता. या ॲपचे फीचर महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागतं आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाणं हे इतकं सोपं आहे, म्हणजे कुठे हरवलं किंवा काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्यापेक्षा तुम्हाला UIDAIने एक नवीन फीचर आणलेलं आहे आधार या ॲपवरती. ते म्हणजे तुम्हाला तिथे एक स्कॅनर तुमच्या आधार कार्डचा असणार आहे. तो स्कॅनर प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तुमचा तो स्कॅनर समोरच्याने स्कॅन केला की तुमचे सर्व अपडेट, सर्व जे डिटेल आहेत जे त्यांना लागणार आहेत ते डिटेल त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे जे फ्रॉड होत आहे किंवा अपारदर्शक जे व्यवहार होत आहेत ते अपारदर्शक व्यवहार हे टळणार आहेत. त्यामुळे ही मोठी अपडेट आहे ती UIDAIने आणलेली आहे. शिवाय या ॲपमध्ये तुम्ही जे तुमचे आधार कार्ड आहे ते फक्त तुमचंच जोडू शकणार नाही, तर तुमच्या घरातील 6 व्यक्तींचे आधार कार्ड तिथे तुम्ही लिंक करू शकता आणि तुमच्या घरातील 6 व्यक्तींचा डेटा, आधार कार्डचा डेटा हा तुम्ही तुमच्याबरोबर नेहमी तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता. अतिशय महत्त्वाचं हे फीचर आहे की प्रत्येकाचं आधार कार्ड आपल्याला प्रत्येक वेळी एखाद्याचं आधार कार्ड समजा एखाद्या ठिकाणी गेला तर तुम्हाला समजा तुमच्या पत्नीचं आधार कार्ड हवं असेल तर तुम्हाला तिला फोन करून तिच्याकडून फोटो घ्यावा लागतो. ती बाहेर असेल तर पुन्हा तुम्हाला अडचण येते, त्यामुळे तुमची कामं होत नाहीत. असे बरेच प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळे काही कामं लेट होतात किंवा बऱ्याच ठिकाणी फ्रॉडही होतं. आपला जो फोटो आहे तो फोटो एकाला सेंड करताना दुसऱ्याला जातो, त्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा सर्व अपारदर्शक गोष्टी टाळण्यासाठी हा ॲप हा लॉन्च केलेला आहे. त्यामुळे तुम्ही 6 व्यक्तींचा डेटा हा तुमच्याकडे नेहमी सोबत हा ठेवू शकता. तर UIDAIने हे मोठं आधार कार्डवरती एक रिसर्च चालू केलेला आहे. बऱ्याच जणांचे आधार कार्ड बंदसुद्धा केलेले आहेत आणि हा नवीन फीचर हे नवीन ॲप हा लॉन्च केलेला आहे. सो आजच्या व्हिडिओमधून आपण नवीन ॲप लॉन्च केलेला आहे त्याबद्दल सुद्धा पाहिलं आणि तुमच्यासाठी आधार कार्डचे कोणते नियम आहेत, म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलं नसेल किंवा मृत व्यक्तीचं एखादं आधार कार्ड असेल, तुम्ही त्यावरती लाभ घेत असाल तर ते त्वरित बंद करा तुमचं आधार कार्ड कॅन्सल होण्या अगोदर. हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आधार कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.